नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी शेतकरी शिल्लक आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 9 जानेवारी 2026 गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या तसेच फळांच्या दरामध्ये काय बदल झाले पाहायला, त्याचबरोबर कांद्याची आवक देखील कमी झालेली पाहायला मिळते, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आज मार्केटमध्ये कांद्याची आवक जर पाहिलं तर साधारणतः 180 गाड्यांची आवक या ठिकाणी आपल्याला झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला थोडेफार स्थिर असलेली पाहायला मिळतात। तर जुन्या कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत उच्चांकी, तर टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मधील कांद्यासाठी दर पाहायला मिळतात। त्याचबरोबर नवीन कांदा जर पाहिलं तर साधारणतः 16 ते 17 रुपयापर्यंत टॉप क्वालिटीमध्ये, एखाद दुसऱ्या वक्तासाठी 18 रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते। तर हलके माल जे ते लहान साईज मध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळते। तर लहान साईज मध्ये 6 ते 7 रुपयापासून देखील कांद्यांचे दर पाहायला मिळतात। वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्याचे दर जे आहेत 24 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 18 ते 20 रुपयापासून देखील वाटाण्यासाठी दर पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता, मोठ्या प्रमाणावरती आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे आहे 15 ते 20 रुपयापासून देखील तुकडा गुलाबसाठी दर पाहायला मिळतात। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील शेवंतीसाठी दर पाहायला मिळतात। ॲस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्ट्रोसाठी साधारणतः दर जे आहे 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे आहे 30 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीचे दर जे आहेत साधारणतः 5 ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर जम्बो साईज मध्ये दर पाहायला मिळतात। तर लहान साईज मध्ये हलके माल जे आहेत 2 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला मिळतात। पिंडीची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तेथची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 7 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये घसरण पाहायला मिळते। गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाब तसेच लाल गुलाबची आवक देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील गुलाबासाठी दर पाहायला मिळतात। सुटकांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सुटकांचे दर जे आहेत 20 ते 21 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहेत 14 ते 15 रुपयापासून देखील सुटकांसाठी दर पाहायला मिळतात। पपईची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे आहेत 15 ते 18 रुपयापासून देखील पपईसाठी दर पाहायला मिळतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील खरबूजसाठी दर पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 ते 16 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकतो, चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे आहेत 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे आहेत 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील टोमॅटोचे दर पाहायला मिळतात। आवक वाढल्यामुळे दरामध्ये घसरण टोमॅटोसाठी होताना पाहायला मिळते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे आहेत 60 तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला मिळते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 10 रुपयापासून देखील वालगेवड्याचे दर पाहायला मिळतात। बीलची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बीलसाठी साधारणतः 25 ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील बीलसाठी दर पाहायला मिळतात। चवळीची शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील चवळीचे दर पाहायला मिळतात। काकडीची आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळते। चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहेत 20 ते 22 रुपयापर्यंत पांढऱ्या हिरव्या तसंच चायना काकडीच्या दरामध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळते। हलके माल जे ते 10 ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक कमी झाल्यामुळे काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळते। क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी
25 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात. डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये डांगरची साठी साधारणतः 12 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील डांगरचे दर पारवतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहेत 40 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील कारल्याचे दर पारवतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात कोबीची आवक झालेली पारवते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 6 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पारवतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पारवतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे आहेत 25 ते 30 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी साधारणतः दर जे ते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पारवतात. आल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे आहेत 45 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आल्याचे दर पारवतात. शेपूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 3 रुपयापासून देखील शेपूसाठी दर पारवतात. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीरचे दर जे आहेत 5 रुपयापर्यंत विलायती कोथिंबीरचे दर पारवतात. तर हलक्या मालासाठी 2 ते 3 रुपयापासून देखील दर पारवतात. त्याचबरोबर गावरान कोथिंबीरसाठी 7 रुपयापर्यंत दर पारवतात. मेथीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहेत साधारणतः 4 रुपयापर्यंत उच्च दर पारवतात. हलक्या मालासाठी 2 रुपयापासून देखील दर पारवतात. वाटाण्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या